चलो लास्ट टाइम आपण 25 एक्झाम्पल्स घेतले होते निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट मधले. आपण त्यांना पुढे आता कंटिन्यू करतोय. इफ अँड याच्यातले काही सिलेक्टेड एक्झाम्पल्स बाकी होते ते एक्झाम्पल्स आपण कंप्लीट करू किंवा काही थोडंसं फॉर्मॅट जर चेंज झाला तर आपल्याला काय करता येईल हे लक्षात असतं. मी फक्त आता एक काम करेन, जे स्टेटमेंट घेतलं त्याचं फक्त ॲज इट इज निगेशन लिहा. त्याच्या अगोदर आपल्याला त्याचे परत एकदा मी रूल्स एकदा सांगून देतो की आपण निगेशन्स कोणाकोणाचे घेतलं. निगेशन ऑफ कंजंक्शन घेतलं होतं इक्वल्स टू निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. सेकंड negation of P or Q which is equivalent to negation of P and negation of Q. Third होतो negation of negation P is itself. Fourth होतो negation of P implies Q which is equivalent to P and negation Q. And fifth होता negation of P double implies Q which is equivalent to P and negation Q or Q and negation P. हे असं 5 कंपाऊंड स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्हसाठी आपले 5 वेगवेगळे निगेशन्स आपण काढलेले होते. नाव त्यांचा वापर मी परत परत का सांगतो हेही लक्षात घ्या की आपल्याला कोणता रूल आणि कुठे वापरायचा हे व्यवस्थित समजायला पाहिजे. जस्ट 26 नंबर 25 झाले होते मागच्या वेळेला आणि आता 26 नंबर घेतोय. 6 इज अन इव्हन नंबर. Or 36 is a perfect square. Six is an even number or 36 is a perfect square. आता the symbolic form of that statement, compound statement will be a P or Q. कारण or हा कनेक्टिव्ह आलेला आहे आणि आपल्याला डिस्जंक्शनचं निगेशन करायचं आहे. म्हणजे निगेशन करत असताना आपण डायरेक्ट जर व्हॅल्यू वापरली किंवा आपण सिम्बॉल व्हर्बल फॉर्म वापरला तर त्याचा व्हर्बल फॉर्म कसा असेल तर 6 इज नॉट अन इव्हन नंबर अँड ऑरचा अँड झाला 36 इज नॉट परफेक्ट स्क्वेअर. 36 is not a perfect. मी फायनल आन्सर लिहितो डायरेक्ट लक्षात घ्या. फायनल आन्सर मध्ये आपल्याला जे जे करता येईल मी तेवढं लिहितोय. नंतर 27 बाकीचं आपल्याला माहिती आहे सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल किंवा मी ते फॉर्म लिहून ठेवलेत म्हणजे आपल्याला इझिली राईट करता येईल असं. ओके नेक्स्ट अ पर्सन इज रिच इफ ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. आय थिंक हे झालं होतं का. Okay, next. Mangoes are delicious. Mangoes are delicious. But expensive. But expensive. कसं असेल बरं याचा पी स्टेटमेंट काय याचा Mangoes are delicious. ओके बट आलाय म्हणजे ऑब्विसली अँड कनेक्टिव्ह आहे बरोबर. आणि पुढे एक्सपेन्सिव्ह म्हटलं तर एक्सपेन्सिव्ह पूर्ण लिहिताना कसं लिहिणार मँगोज आर एक्सपेन्सिव्ह. ओके क्यू स्टेटमेंट असेल. मग याला लिहिताना आपण कसं लिहिणार होता जस्ट यू हॅव टू टेकन एज बट म्हणजे अँड निगेशन ऑफ कंजंक्शनचा वापर करावा लागेल. म्हणजेच काय मँगोज आर नॉट delicious or mangoes are not expensive. Just enough for it. कळतंय हे 28. It is false that आता जे एक्झाम्पल घेतोय सगळे वेगवेगळे एक्झाम्पल घेतोय म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन असेल अशा फॉर्म मध्ये घेतोय. स्काय इज नॉट ब्लू.
स्काय इज नॉट ब्ल्यू. ओके, चला मग आता याचं निगेशन मला घ्यायला लावलंय. निगेशन ऑफ निगेशन करायचं आहे. मग चला कसं करायचं. ऑलरेडी पी स्टेटमेंट सांगा. पी स्टेटमेंट, बस दिस स्टेटमेंट इज पी स्टेटमेंट ना. त्यांनी कन्फ्युज करण्यासाठी हे परत नॉट टाकून दिलाय आणि इथे ऑलरेडी इज फॉल्स दॅट म्हटलंय. म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट फॉर्म होणार आहे. लक्षात घ्या, कारण इट इज फॉल्स दॅट टेबल सुरुवात केली, नॉट पण पुट केला म्हणजे निगेशनचं निगेशन परत त्यांनी यूज केलेलं आहे. मग लक्षात असू द्या, स्काय इज नॉट ब्ल्यू हे माझं पी स्टेटमेंट आहे आणि त्या वाक्याचं निगेशन काय येईल. हे वाक्य पूर्ण इट इज फॉल्स दॅट स्काय इज नॉट ब्ल्यू, हे त्याचं निगेशन झालं. ओके, आणि ह्या वाक्याचं म्हणजे याचं मला निगेशन घ्यायचं आहे. याचं पण निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन कोण येतं. निगेशन ऑफ निगेशन कोण असणार आहे. याचं निगेशन मला काढायचं आहे ना. इट्सल्फ पी येणार आहे. मग पी कोण आहे माझा. नाही ना, पी माझं काय घेतलंय मी. पी स्टेटमेंट काय घेतलंय. स्काय इज नॉट ब्ल्यू. दॅट्स नॉट अ स्काय इज अ ब्ल्यू. निगेशन हे आहे माझं, म्हणजे माझं दिलेलं वाक्य हे आहे. म्हणजे ऑलरेडी मला निगेशन ऑफ पी मध्ये दिलेलं आहे आणि निगेशन पीचं परत निगेशन केलं तर कोण येतं. इट्सल्फ. आणि ते स्टेटमेंट माझं काय. स्काय इज नॉट ब्ल्यू इट्सल्फ. पी स्टेटमेंट हे लक्षात घ्या, हे त्याचं निगेशन असेल. बऱ्याच जणांना कन्फ्युज करण्यासाठी त्यांनी हे पुट केलेलं असतं. वाक्यामध्ये विचार करून आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये नॉट कुठे, इट इज फॉल्स दॅट कुठे आणि मग त्यानंतर आपल्याला त्याच्यात युजफुल करायचं आहे. आलं लक्षात. नेक्स्ट, if n is an even integer, then if n is an even integer, then 2n is divisible by 4. चल, तुम्हाला सांगायचं आता वाक्यात कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह आलंय. इफ अँड देन आहे. म्हणजे मला इफ अँड देनचं काय करावं लागेल. निगेशन घ्यावं लागेल. चला मग या वाक्याचं पी स्टेटमेंट कोण आहे याच्यामध्ये. n is an even integer. ओके, क्यू स्टेटमेंट कोण आहे. 2n is divisible by 4. मग त्याचं निगेशन करताना पी एन निगेशन क्यू मध्ये करावं लागेल. चला पी एन निगेशन क्यू मध्ये मी डायरेक्ट निगेशन देतोय. हा, निगेशन काय येईल मग. n is an even integer and negation q. 2n is not divisible by 4. बस इनफ फॉर इट. म्हणजे इफ अँड देनचं वाक्य निगेशन मध्ये, म्हणजे याचं निगेशन मी ड्रॉ केलं आहे. नाउ नेक्स्ट, the 30 number. Horses have wings with if and only if and only if men have 10. Men have 10. Okay, now then वाक्यामध्ये कोणतं कनेक्टिव्ह आलंय. इफ अँड ओनली. चला मग आता इफ अँड ओनली इफ असेल तर ऑब्विसली निगेशन मला
या पद्धतीने करता येईल. चला या फॉर्म मध्ये मला व्हर्बल फॉर्म सांगा. मला याचा व्हर्बल फॉर्म काय असेल? हॉर्स हॅव विंग्स, and have not, do not have, men do not have tails, or men have tails, and next, men have tails and horses do not have wings. काय फक्त व्हर्बल फॉर्म मध्ये लिहिलंय. पी स्टेटमेंट ओळखायचं, क्यू स्टेटमेंट ओळखायचं, त्याच्या व्हर्बल फॉर्म मध्ये लिहायचं. जर नसेल त्या व्हर्बल फॉर्म मध्ये स्टेटमेंटला आपल्याला त्या कनेक्टिव्ह मध्ये कन्वर्ट व्यवस्थित करून मग त्यानंतर लिहिले तरी चालतंय. कळतंय का हे काय येतोय? ओके, याच्यात कोणाला काही डाऊट आहे? ओके, आता जे पुढचे दोन वाक्य घेतोय, आता जे पुढचे दोन वाक्य घेतोय त्या दोन वाक्यामध्ये थोडस कनेक्टिव्ह जास्त आहे, किंवा जे व्हर्बल फॉर्म आहे ते व्हर्बल फॉर्म आपल्याला लिहिल्यानंतर 2 किंवा 3 स्टेटमेंट येतील आणि त्यांचं निगेशन मला करायचंय. पण त्याच्या अगोदर मला त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म काढणं मस्ट असेल. त्याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहे हे मला अगोदर शोधावं लागेल आणि मग त्यानंतर त्यांचा व्हर्बल फॉर्म काढावा लागेल, म्हणजे निगेशन घ्यावं लागेल. इफ द वेदर इज फाईन, if the weather is fine, लक्षात घ्या वाक्य कसं देतात. then my friend will come, my friend will come and we go for picnic, चला याचा व्हर्बल सिम्बॉलिक फॉर्म कसा काढणार आणि किती स्टेटमेंट आहेत मला ते सांगायचं आहे. किती स्टेटमेंट आहे? 3. पहिलं स्टेटमेंट राईट, पी स्टेटमेंट, द वेदर इज फाईन. ओके, देन क्यू स्टेटमेंट. अरे मेन वर कुठे जाऊ लागला? 31 नंबरचं एक्झाम्पल सांग. माय फ्रेंड विल कम, अरे मी पी क्यू स्टेटमेंट लिहितोय. माय फ्रेंड विल कम, तेजस कुठे आहेस तू? तुला दिसतंय का क्लिअर? तेजस, ते एक्झाम्पल संपलंय. 31 नंबरचं एक्झाम्पल चाललंय. 31 नंबरचं एक्झाम्पल असं आहे, इफ द वेदर इज फाईन देन माय फ्रेंड विल कम अँड वी गो फॉर अ पिकनिक. त्याच्यात पी स्टेटमेंट आहे, द वेदर इज फाईन. क्यू स्टेटमेंट आहे, माय फ्रेंड विल कम. आणि आर स्टेटमेंट आहे, वी गो फॉर पिकनिक. ओके, therefore symbolic form. काय असेल? आता इफ नंतरचं वाक्य कुठे आलंय? ओके, आणि देन नंतरच्या वाक्यामध्ये किती स्टेटमेंट आलंय? लक्षात घ्या, देन नंतरच्या वाक्यामध्ये जर विचार केला तर कोणतं कनेक्टिव्ह येत आहे? या वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे, माय फ्रेंड विल कम अँड वी गो फॉर अ पिकनिक.
हा, या वाक्याचं मध्ये याचं सिम्बॉलिक फॉर्म काय येईल माझा? क्यू अँड आर येईल, बरोबर ना. नंतर आता इफ देन दिस ब्रॅकेट, बरोबर ना. इफ दिस टर्म म्हणजे आपण इफ नंतरचं वाक्य आहे माझं पी वाक्य असेल, पी देन दिस ब्रॅकेट, बरोबर ना. मग मला सांगा सिम्बॉलिक फॉर्म असा असेल का? पी इम्प्लाइज इन ब्रॅकेट क्यू अँड आर, हा सिम्बॉलिक फॉर्म असेल. लक्षात घ्या, इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू म्हणजे हा ब्रॅकेट, या ब्रॅकेट मध्ये मला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत त्यांनी, म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला दिलं त्या पद्धतीने त्याचा सिम्बॉलिक फॉर्म, आणि याचं निगेशन मला त्यांनी करायला लावलंय. मग आधी आपल्याला याचं निगेशन काढून घ्यावं लागेल, आपल्याला रूल्स वापरून त्याला निगेशन करून घ्यावं लागेल, आणि मग शेवटी वर्बल फॉर्म मध्ये न्यावं लागेल. मग बघा देअरफॉर, हा नाही 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 तसं नाही घेता येणार ना, कारण देन नंतर क्यू दिलेला आहे, देन नंतर दिलेला आहे क्यू अँड आर. कारण आ सपोज दॅट पी, इथे पी दिलाय, मध्ये अँड दिलाय, क्यू दिलेला आहे, मग देन नंतर वाक्य दिलेलं असेल. देन नंतरचं वाक्य जे असेल ते देन नंतरच्या वाक्यामध्ये अँड कनेक्टिव्ह दोन स्टेटमेंटला जोडतोय, बरोबर ना. हे दोन स्टेटमेंट देन नंतर आहेत, हे लक्षात घ्या, म्हणून इथे ब्रॅकेट दिलाय. ब्रॅकेट कुठे द्यायचा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, कारण देन नंतर आहे की देन आधी आहे. ओके, हा जे दोन वाक्य आहेत वेगवेगळे हे देन नंतर आहे, आणि ते दोघं कशाने जॉईन केले? अँड या कनेक्टिव्हने जॉईन केले, म्हणून इथे ब्रॅकेट दिले. हा, जर सपोज देन इथे राहिला असता अँडच्या जागेवर, आणि अँड इथे राहिला असता, तर मी देन वी गो फॉर पिकनिक असं म्हटलं असतं ना. म्हणजे वाक्य असं राहिलं असतं, इफ द वेदर इज फाईन अँड माय फ्रेंड विल कम देन वी गो फॉर पिकनिक असं राहिलं असतं. तर इथे पी अँड क्यू इम्प्लाइज आर घेतलं असतं. म्हणजे हा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला लक्षात यायला पाहिजे. समजतंय का आता? हा ब्रॅकेट का दिला? ब्रॅकेट का दिला? कारण देन नंतरच्या वाक्यामध्ये दोन स्टेटमेंट अँड कनेक्टिव्हली जोडले, क्यू आणि आर, म्हणून मी घेतलंय. आता यांचं मला निगेशन घ्यायचंय, आधी याचं निगेशन काढून घ्या आणि मग शेवटी त्याचा वर्बल फॉर्म घ्या. मग आता याचं निगेशन कसं असेल? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज इन ब्रॅकेट क्यू अँड आर. आता पी इम्प्लाइज दिस ब्रॅकेट आहे, बरोबर ना. इम्प्लिकेशनचं निगेशन काढलं आपण, मग आधी इम्प्लिकेशनचं निगेशन वापरून घ्या. याला पी घेतलंय, या पूर्ण ब्रॅकेटला क्यू घ्या. चला मग याचं निगेशन सांगा मला काय? निगेशन काय? इथे पी आहे, हा क्यू आहे, नंतर मग ज्याला निगेशन घेतल्यानंतर मला कोण येत आहे? पी अँड निगेशन क्यू. क्यू म्हणजेच या ब्रॅकेटचं निगेशन व्हायला पाहिजे. म्हणजेच काय? पी अँड निगेशन इन ब्रॅकेट क्यू अँड आर, बरोबर का? पी अँड निगेशन क्यू, हे पूर्ण ब्रॅकेट, हा पूर्ण ब्रॅकेट माझा क्यू आहे, म्हणून त्या ब्रॅकेटचं काय होणार आहे? निगेशन. आता याचं निगेशन आपण काय वापरलंय? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ते लिहावं लागतं, हे रूल्स लिहावे लागतात, हे लक्षात घ्या. हे मी पुढे लिहितोय, हे डायजेस्ट करून जे लिहितोय हे लिहावं लागतं, यांना मार्क्स असतं, वेटेज आहे यांना. ओके, नंतर पी अँड क्यू अँड आर चं निगेशन, क्यू अँड आर चं निगेशन पी और निगेशन क्यू. कसं लिहू त्याला? ब्रॅकेट मध्ये निगेशन क्यू और निगेशन आर. बस, मला हाच तर वर्बल फॉर्म मिळवायचा होता. मग फक्त या वर्बल फॉर्म मध्ये ऍज इट इज लिहून टाका. जो वर्बल फॉर्म आपण इथे दिलाय त्या वर्बल फॉर्म मध्ये ऍज इट इज वाक्यांना लिहून टाका. हे तीन जे वाक्य आहेत ते वाक्य उचलायचे आणि याच्यामध्ये पुट करून द्यायचे. चला सांगा बरं, या फॉर्म नुसार सांगा. देअरफॉर वाक्य हे वर्बल फॉर्म. द वेदर इज फाईन, द वेदर फाईन अँड negation Q. My friend will not come. My friend will not come. Okay, पुढे. Or हा पुढे. We do not go for a picnic.
वी डू नॉट गो फॉर पिकनिक दस इनफ फॉर यू. वाक्य परत एकदा व्यवस्थित बघा. P and negation Q or negation R. P statement, the weather is fine and my friend will not come, negation Q, or negation R, we do not go for a picnic. हे माझं Q चं निगेशन होतं. व्यवस्थित बघा. आता कोणाला काही डाऊट आहे याच्यात? ओके. नाव आता पुढचं याच्यातलं आता शेवटचं वाक्य आहे किंवा या फॉर्म मधलं शेवटचं एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल मी फक्त तुम्हाला होमवर्कला इथे लिहून देतोय. ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे आणि मग मला तिथे सेंड करायचं आहे. अगोदर ते वाक्य मी तुम्हाला लिहून देईन आणि मग त्यानंतर आपल्याला एक नवीन क्वेश्चन घ्यायचा आहे की आता आपण काय करत होतो, जे व्हर्बल फॉर्म होता म्हणजे जे वर्ड मधलं एक्झाम्पल होतं ते सिम्बॉलिक मध्ये आणायचं आणि मग त्याचं निगेशन घ्यायचं. आता जसं मी इथे घेतलंय बघा, याच्यामध्ये 2 कनेक्टिव्ह आहे, 3 स्टेटमेंट आहेत. आपल्याला असे वाक्य आता दिलेले असतील, असे डिफरंट वाक्य आपल्याला दिलेले असतील आणि त्या वाक्यांचा वापर म्हणजे निगेशन आपण जे करणार आहोत ते डायरेक्टली सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन करणार आहोत. म्हणजे व्हर्बल फॉर्मला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आणायची गरज नाही. आता डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्मचं आपल्याला काय करावं लागेल, निगेशन. आता पुढचं जे एक्झाम्पल देतो ते होमवर्कला देतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एकच एक्झाम्पल आहे, सेम ह्या फॉर्म मध्ये आणि ते निगेशन तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 32. That's example for homework. 32. If I drive fast, and do not follows traffic rules, then I will surely meet with an accident. वाक्य व्यवस्थित बघून घ्या. परत एकदा वाचतोय. If I drive fast and do not follow traffic rules, then I will surely meet with an accident. तुम्हाला आधी याचा सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचा आहे, त्या सिम्बॉलिक फॉर्मचा निगेशन करायचं आहे आणि मग फायनली आपल्याला त्याचा व्हर्बल फॉर्म लिहायचा आहे. निगेशन करून, लक्षात घ्या, त्याचं निगेशन करून आपल्याला त्याचा व्हर्बल फॉर्म लिहायचा आहे. समजतंय? बर, ठीक आहे. आता हे शेवटचं एक्झाम्पल होतं. आता जे पुढचे एक्झाम्पल घेतोय त्या पुढच्या एक्झाम्पल्स मध्ये फक्त सिम्बॉलिक फॉर्मचे निगेशन करायचे. आता आपला क्वेश्चन नंबर किती होता? क्वेश्चन नंबर 24. शिवम, क्वेश्चन नंबर किती होता? 25 चालू. ओके. नाउ then question number 25. Using rules of negation, write the negation of the following. ओके, पहिलं एक्झाम्पल त्याच्यातलं फर्स्ट. ओके, ऍक्च्युली पी इम्प्लाइज की ऑलरेडी आपण केलंय त्याला, पण ठीक आहे. चला, पुढचं वाक्य कसं असेल? पी अँड
Q implies R. Q implies R. चल, याचं काय घ्यायचंय आपल्याला, या वाक्याचं काय घ्यायचंय, निगेशन घ्यायचंय. मग लिहिताना लक्षात घ्या, बरेच जण राईट करताना निगेशन साईन सोडून देतात किंवा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण लिहित असताना त्याचं निगेशन कसं करायचंय, काय करायचंय हे त्याचं मिनिंग पुढे लिहित नाही. ज्या पद्धतीने मी इथे तुम्हाला लिहून देतोय त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील हे लक्षात असू द्या. कारण निगेशन करताना मुलं काय करतात की याला उचलतात, जसं तसं डायरेक्टली निगेशन अप्लाय करायला सुरुवात करतात. तसं करता येणार नाही. या वाक्याचं किंवा या सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन घेत असताना निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट म्हणजे आपल्याला निगेशन सिम्बॉल इथे लिहावा लागेल, राईट करावा लागेल. पी अँड इन अ ब्रॅकेट क्यू इम्प्लाइज आर. बरेच जण ऍज इट इज लिहून टाकतात, याला लिहत नाही आणि पुढे निगेशन घ्यायला सुरुवात करतात. तर आपल्याला ह्या पूर्ण जे दिलेला सिम्बॉलिक फॉर्म आहे या सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन आपल्याला घ्यायचं आहे, विच इज इक्विव्हॅलन्स टू. आता याच्याशी निगेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर आता मला सांगा की याच्यामध्ये पी अँड दीज ब्रॅकेट, बरोबर ना. मग आधी कोणता रूल आपल्याला अप्लाय करावा लागेल, कंजंक्शन. अगोदर मोठ्या ब्रॅकेटचा विचार करायचा इथे. नाव पी अँड दीज ब्रॅकेट, बरोबर ना. मग निगेशन ऑफ कंजंक्शन रूल वापरला की काय मिळतंय बघा बरं, दोघांचं निगेशन आणि हा अँडचा काय होतो ऑर. निगेशन पी ऑर निगेशन इन ब्रॅकेट क्यू इम्प्लाइज आर. ओके, बाकीच्या निगेशन ऑफ दिस सिम्बॉलिक फॉर्म. ओके, अँड कनेक्टिव्ह होता तर त्याचा ऑर झाला. निगेशन पी ऑर निगेशन दिस ब्रॅकेट. Thus, which rule we have to use? Negation of conjunction. हे रूल्स लिहावे लागतील ना, हे मेन्शन करावे लागतील. कोणता रूल आपण इथे प्रॉपरली वापरलाय. आता तुम्हाला याच्यामध्ये काय दिसतंय, कोणता रूल तुम्ही यूज करू शकता, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इथे तर काही आपल्याला अप्लाय करायचं दिसत नाही. मग आपल्याला इथे या ब्रॅकेट मध्ये आपल्याला रूल यूज करता येऊ शकतो. क्यू इम्प्लाइज आर आहे, मग त्याच्या बाहेर कोण होता, निगेशन. मग आपल्याला निगेशन करून द्या तिथे. चला मग निगेशन सांगा बरं. निगेशन पी आर इन अ ब्रॅकेट. चला सांगा क्यू इम्प्लाइज आर चं निगेशन. पी इम्प्लाइज क्यू चं निगेशन काय, पी अँड निगेशन क्यू. इथे पी च्या जागी क्यू आहे आणि क्यू च्या जागी आर आहे. चला निगेशन काय मग याचं, Q and negation R. Thus enough for it. झालं. मग कुठला रूल वापरला, निगेशन इम्प्लिकेशन. बस एवढंच आपल्याला यूज करायचं आहे. बघा आता याच्यात कोणाला काही डाऊट आहे का, काय फक्त एवढाच सिम्बॉलिक फॉर्म घेतला मी. छोटे छोटे घ्या अगोदर, नंतर मग मोठे लावून क्वेश्चन करतो. हे समजतंय का, निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट विच हाऊ टू इम्प्लाइज दॅट कंजंक्शन डिस्जंक्शन मध्ये गेलं, नंतर या ब्रॅकेट मध्ये इम्प्लिकेशन होतं ते कंजंक्शन मध्ये होतं आपलं. बस एवढं आपल्याला निगेशन घ्यायचं होतं. दुसऱ्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये बघा. नाव निगेशन पी अँड क्यू आर इथे अँड आर. चल याचं निगेशन घ्यायचं आपल्याला. निगेशन इन अ ब्रॅकेट निगेशन पी और Q and R. चला these bracket and R, these bracket and
तर मध्ये छोट्या ब्रॅकेटमध्ये जाऊन सेपरेटली आपल्याला सेपरेट करतो, एक एक पार्ट टू पार्ट मोकळा करतो. आपण मोठ्याकडून छोटे ब्रॅकेट्स मध्ये जात असताना निगेशन घेत 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 पुढे सरकत जाणार. ओके, मग त्यावेळेला आपलं फायनल जे असेल ते आपलं फायनल निगेशन असेल ह्या स्टेटमेंटचं. हे दोघं इक्वलंट आहेत, यांचा ट्रुथ व्हॅल्यू चेंज नाही होणार, हे आयडेंटिकल ट्रुथ व्हॅल्यूज होतील यांच्या दोघांच्या, पण हा नाही, यांच्या दोघांच्या ट्रुथ व्हॅल्यूज. हे लक्षात असू द्या. समजते काय? ओके, नाव थर्ड एक्झाम्पल घेतोय. थर्ड एक्झाम्पल तुम्ही सांगायचं आहे, काय करायचं एक्झॅक्टली किंवा कुठले रूल्स वापरायचे ते तुम्ही सांगा. त्यामुळे परत परत यांची प्रॅक्टिस करणं, त्यांना अप्लाय करणं हे शिकणं ही महत्वाची गोष्ट असेल. थर्ड, in bracket negation P and negation Q and R. Just you have to take it as negation in a bracket, negation P and negation Q and R. चला अगोदर कोणता रूल यूज करू? निगेशन ऑफ कंजंक्शन. चला म्हणजे याचा पण आणि याचा पण निगेशन होईल आणि हा अँडचा ऑर होईल. निगेशन इन ब्रॅकेट negation of P and negation Q or negation R. That's we have to take as इथे रूल्स काढून घेतो मी, मला रूल्स लिहायचे. निगेशन कंजंक्शन. ओके, चला पुढे काय दिसतं तुम्हाला आता याच्यात? इथे या ब्रॅकेट मध्ये म्हणजे दोघांचं सेपरेटली निगेशन, निगेशन ऑफ निगेशन P अँडचा काय झाला ऑर निगेशन ऑफ निगेशन Q, याला ब्रॅकेट देऊन आपण सेपरेटली ऑर निगेशन R. काय वापरलाय? सेम रूल, निगेशन ऑफ कंजंक्शन. परत तोच रूल लिहावा लागेल, रिपीटेड लिहावा लागेल. जर पुढच्या स्टेप मध्ये आपण वापरलं तर त्याला परत लिहावं लागेल, नाही तर मग पहिल्या याच्यात वापरलं दुसऱ्यांदा लिहिणार नाही, असं करायचं नाही. ओके, काय दिसतं आता? हा मला एक सांगा, आता निगेशन ऑफ निगेशन हे दोघे सेपरेट ठिकाणी, पीचं पण निगेशन क्यूचं पण निगेशन तुम्ही एकदा जरी वापरलं तरी चालतंय, कारण दोन वेगवेगळ्या डिस्टिंक्ट ऑपरेशन आहेत दोघं पण. पीचं निगेशन वेगळं, निगेशन ऑफ निगेशन वेगळे काढतोय, क्यूचं निगेशन ऑफ निगेशन वेगळे काढतोय. त्यामुळे आपल्याला एक सेपरेटली लिहिता येईल. निगेशन ऑफ निगेशन पी, पी येणार और इटसेल्फ झालाय, हा क्यू येणार और निगेशन आर. दॅट्स निगेशन ऑफ निगेशन. झालं, फायनल आन्सर माझं हे असेल. कोणाला काही डाऊट आहे का? नक्की कळत आहे हे? बरं, मग होमवर्कला एक्झाम्पल देऊ याच्या रिलेटेड. ठीक आहे, फोर्थ एक्झाम्पल होमवर्कचे, इथून पुढचे जे एक्झाम्पल देतोय ते होमवर्कचे एक्झाम्पल असतील. होमवर्कचे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. ओके, negation P and negation Q or bracket P and negation Q. Fifth, P and negation Q and R. Sixth, negation P or Q implies negation R. Seventh, negation P or negation Q and P and negation Q.
ओके, इन एक्झाम्पल्स फॉर अस. ओके, हे 10 एक्झाम्पल्स मी दिले. या 10 एक्झाम्पल्स तुम्हाला काय करायचं आहे, निगेशन्स करायचे आहे. ओके, करता येतील का निगेशन एवढ्यांचे? ओके, ठीक आहे. हे एक्झाम्पल्स मला सॉल्व्ह करून पाठवा. उद्या मी तुम्हाला यांचे फायनल आन्सर्स मी तुम्हाला सांगेन. याच्यात फायनल आन्सर मध्ये आपल्याला कोणते कोणते फॉर्म आपल्याला घेता येतील असं. बरं, कोणाला काही डाऊट याच्यात? ठीक आहे, आपण याच्या पुढचं जे असेल ते पण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके.